पुराय रिव्ह्यू कोविड एट प्रेजेंटचो स्टेटस हाजो रिव्ह्यू घेतलो आणि ताज्या उपरांत आमी कितें कितें आनिकूय फास्ट ट्रॅक पद्दतीत करपाक शकता ताजी इन्स्ट्रक्शनूय दिल्या. द फर्स्ट थिंग, पॉझिटिव्हिटी रेट स्टेटींतलो खूब मोठ्या प्रमाणात वाडटा. ताज्या खातीर आमी पयल्यात पयलीं होम आयसोलेशन आनी तें मॉनिटरींग करप हाजेर परत एकदां खूब मोठ्या प्रमाणात भर दिल्या. जेणे करून आमची कॉल सेंटर्स जी आसा ही ऑलरेडी चालू जाल्या. बट आमच्या लक्षांत जे आयलें जे सेल्फ टेस्टिंग करता ते अपलोडिंग करिनाशिल्ले, तांच्यांनी एपाचेर अपलोड करपाची गरज आसा. त्या खातीर मॉनिटरींग इनटू द होम आयसोलेशन हाजेर दोनूय कलेक्टरांतल्या ऑफिसांतल्यान आनी इवन दो आमच्या प्रत्येक PHCंतल्यान होम आयसोलेशनाचें मॉनिटर करप हाजेर आमी भर दिल्लो आसा. द सेकंड थिंग इज एन वॅक्सिनेशन. परत एकदां म्हणजे हांव मुद्दामून सगळ्या समेस्त गोंयकारांक कळपा खातीर सांगता, ज्यो डेथ जाता तेंच्यांनी वॅक्सिनेशन घेतलेलें ना. मुद्दामून म्हणजे कालची सुद्दां 6 डेथ जर पळयत जाल्यार भितरल्या 5 पेशंटांनी एकूय डोस घेवंक ना. म्हाजी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा ज्यांच्यांनी वॅक्सिनेशन घेवंक ना, म्हणजे डॉक्टर बोरकर आसा हांगासर ते रेग्युलरली सांगत आसता की वॅक्सिनेशन इज मस्ट. त्या खातीर 100% लोकांनी ज्यांच्यांनी पयलो डोसूय घेवंक ना, 18 एबाव जाल्ले आसा तांच्यांनी वॅक्सिनेशन घेवचें. 15 to 18 तांच्यांनी वॅक्सिनेशन घेवचें. आनी इवन दो द बुस्टर डोस ज्यांच्यांनी घेवपाक जाय एबाव 60 तांच्यांनी बुस्टर डोस घेवचो. वॅक्सिनेशनाचेर आमी खूब स्ट्रेस दिला. आतां ती वॅक्सिनेशन खूब मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी घेवपाक जाय. थर्ड थिंग, कीट डिस्ट्रिब्युशन्स आमी ऑलरेडी आमच्या PHCंतल्यान कीट डिस्ट्रिब्युशन करता. बट जे सेल्फ टेस्टिंग करपाक लागल्या ते कीट व्हरपा खातीर PHCनी येयना. आमचे डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीसान परत एकदां सगळ्या हेल्थ ऑफिसरांक सांगलेलें आसा आमी कीट डिस्ट्रिब्युशन्स आमच्या PHC लेवलाचेर सुरवात केल्ली आसा आनी इट इज कंटिन्युअस प्रोसेस. बट बरेच जाण आपूण स्वता सेल्फ टेस्ट करून कीट व्हरपाक येयनाशिल्ले, तांच्यांनी आपल्या PHC लेवला वयल्यान येवन कीट कलेक्ट करचो. आनी किटांत आसतलो ऑक्सिमिटर आसतलो, मेडिसिन्स आसतले, म्हणजे ऑक्सिमिटरा वयल्यान तुमचे ऑक्सिजन लेवल्स कितें आसा, टेम्परेचर कितें आसा हे डे टू डे जर आमच्या कॉल सेंटराक कळ्ळें जाल्यार कॉल सेंटरा वयल्यान ताका एडमिशन करप काय न करप हाचो एडवायज करतले. इवन दो हाज्या फुडें परत एकदां PHC लेवला वयल्यान आमी मॉनिटरींग करपाक आमचे ANMs आनी वचून थंय विजीट करून सुद्दां मॉनिटरींग करपाचें आसा पळय न्हू, ती सिस्टम आमी चालू करपाचें आसा. We have already started with the COVID casualty which is 24/7 in North Goa District Hospital and South Goa District Hospital. दोन्ही डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांनी आमी कोविड कॅज्युअलिटी 24/7 सुरवात केल्या. इन साउथ गोवा हॉस्पिटल वी हॅव्हिंग द सफिशियंट बेड which is we call as an COVID bed, otherwise the isolation bed, which is 200 bed in South Goa District Hospital and 100 bed in North Goa District Hospital. ताका लागून आपल्याक बेड मेळूंक ना किंवा बेड ना म्हणून कोणीच घरा कडेन रावचो न्ही, किंवा कोणीच टेस्ट करिनासतर खूब दीस जोर येता म्हणूनय घरा कडेन रावचो न्ही. तांच्यांनी आमच्या नॉर्थ गोवा किंवा साउथ गोवा कोविड OPD अटेंड करची. आनी मात सुद्दां सिरियसनेस आसत जाल्यार तांच्यांनी एडमिशन इधर नॉर्थ गोवा किंवा साउथ गोवा घेवचें. हाज्या व्यतिरिक्त आमचे सुपर स्पेशालिटीचे 2 ब्लॉक कंप्लिटली वीच वी हॅव रिजर्व फॉर द कोविड पेशंट, ओनली अँड ओनली कोविड पेशंट. आयजूय बी आमच्या कडेन जे कोविड पेशंट एडमिटेड आहा भितरले 16 पेशंट जे सिरियस आसा त्या 16 जाणां पैकी 13 जाणांनी वॅक्सिनेशन घेतलेलें ना. हे हांव सगळ्या लोकांक अवेअर करपाक सांगता. ज्यांच्यांनी वॅक्सिनेशन घेवंक ना तांकांच कोविड जाल्या उपरांत ते सिरियस जाता. म्हणून तर आमी सगळ्यांनी ज्यांच्यांनी वॅक्सिनेशन घेयनासतर रावल्या तांच्यांनी वॅक्सिनेशन घेवपाक सुरवात करपाक जाय. आमची रेग्युलर फाल्यां मिटींग हेल्थ मिनिस्टर फाल्यां सगळ्या हेल्थ ऑफिसरांच्या बरोबर एक रिवायज मिटींग घेवन परत एकदां सगळ्या हेल्थ ऑफिसर आनी PHC लेवलाचेर आमी अलर्ट करतले, जेणे करून मॉनिटरींग सिस्टीम ही PHC लेवलाचेर परत एकदां फास्ट ट्रॅक पद्दतीत सुरू जातली. रेग्युलर प्रेस कॉन्फरन्स फाल्यांच्यान आमची परत सुरवात जातली, जी सेक्रेटरी हेल्थ इवन दो सेक्रेटरी आमचो रेव्हेन्यू आनी डीन अँड डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस हे रेग्युलर प्रेस कॉन्फरन्स घेवन ते अपडेट करतले. म्हजी सगळ्या लोकांक रिक्वेस्ट आसा की जो कोविड प्रोटोकॉल फॉलो करपाक जाय कलेक्टराच्या ऑर्डरीच्या प्रमाणे आमी जें म्हटलां की तांच्यांनी गर्दी करची न्ही किंवा त्या पद्दतीत तांच्यांनी कोविडचे सगळे नॉर्म्स जे आसा ते फॉलो करप गरजेचें आसा. ते फॉलो केले आसत जाल्यारूच पॉझिटिव्हिटी रेट हो कमी येवपाक शकता. सो ह्या पिरियडांत सगळ्या लोकांनी आमकां सहकार्य करपाचें गरज आसा. म्हाका दिसता ताका लागून हांवें जे 4-5 मुद्द्यांचेर स्ट्रेस केला
त्या मुद्द्याचेर सगळ्यांनी स्ट्रेस म्हणजे लक्ष दिवन विशेष करून वॅक्सिनेशन अजूनही बी म्हणजे आमी 15 इयर्स एंड अबाव वॅक्सिनेशन सुरवात केला. ते वॅक्सिनेशन भुरग्यांक दिवप गरजेचें. 18 इयर्स एंड अबाव म्हणजे मदले पिरियड जाका 18 कंप्लीट जाला ते वॅक्सिनेशन घेयनासतना दिसता. आनी थोडे जाण एडल्ट अजूनही वॅक्सिनेशन घेयनासतर आशिल्ले तांच्यांनी आपलें वॅक्सिनेशन घेवचें. 60 एंड अबाव आनी फ्रंटलायन वर्कर्स हांच्यांनी बुस्टर डोस घेवचो. आमकां दिसून आयला त्या प्रमाणे बुस्टर डोस खूब कमी प्रमाणात लोक घेता. त्या खातीर तेंच्यांनी बुस्टर डोस घेवप हे गरजेचें आसा. I think, Director, you can advise about the testing and all those things, self-testing. एकच मिनिट राव. Yeah. She'll explain you about the self-testing. We have come to know that a lot of people are doing self-testing at home. The app comes with a suggestion as to how you can upload it. The time starts when you open the kit, about 15 minutes is given. However, if anyone has difficulty in uploading this information, please go send the kit to the nearest health center showing that you're positive, and we will upload it for you. Once it is uploaded, we will see that you get a kit and we'll continue to monitor you. If you're not uploaded, we are unable to monitor you, and we are not able to get the true picture of positivity in the community. To note down the numbers if people were buying, if people are not reporting, how can we trace it? Actually, the pharmacists are keeping this information. However, we are just telling people they have the option of coming to the nearest health center and we'll do it for them. Reporting is only when positive. When only positive. Even negative. रेकॉर्ड करणं बंधनकारक केलं तर तुम्हाला रेकॉर्ड मिळू शकणार ना. बाकीच्या ठिकाणी आहे तसं काय एक्झॅक्टली काय म्हणाल होतं. सेल्फ टेस्टिंग किट आहे ना जे फार्मसी मधनं घेतात तर त्यांचा रेकॉर्ड त्यांनी तुमच्याकडे कळवावा. हो, FDA कडून मी त्यांना डायरेक्शन द्यायला होतो प्रत्येक फार्मसी. म्हणजे ते तुमच्याकडे रेकॉर्ड राहील ना कोणी नेलाय म्हणजे सीएमने ऑलरेडी सांगितलेलं आहे. हे चर्चा झाली होती. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये तर 200 पेक्षा जास्त हेल्थ वर्करांना कोविड रुग्ण झाले तर हेल्थ सर्व्हिसेसवर भार आहे असं म्हणता येईल. भार आहे पण वी आर मॅनेजिंग. वी हॅव गॉट सफिशियंट स्टाफ टू मॅनेज. ऑल डॉक्टर्स अँड हेल्थ वर्कर्स आर कोऑपरेटिंग एक्स्ट्रीमली वेल. Honorable CM has just taken a review meeting now, and we will manage with whatever. We are whatever the peaks you are seeing in other states also are slowly going down. So it's a question of another couple of days where we need to hold on, and we will hold on. And everybody, whole administration is geared up for it. So booster centers are increased करने पड़ते हैं. Booster centers. So vaccination. I think on vaccination, Dr. Borkar will tell you though. Vaccination is मागचे clear करा. Dr. Borkar सांग. दोन्ही डोस न घेतलेले लोक किती आहे. Timely medication के 94. Yeah. Dr. Borkar, you yeah. 60% लोक असणार. दोन्ही डोस न घेतले. Basically, we are doing good in terms of vaccination. Dr. Borkar, you come over here, madam. Yeah. In terms of vaccination, we are doing pretty well. आमचे फर्स्ट डोस जो आसा तो जवळ 110% लोकांक दिल्लो आसा कंपेर्ड टू अवर टार्गेट ऑफ 11,66,000. आमचे जवळ 98% पीपल हॅव गॉट बोथ द डोसीस. दिस इज अबाव 18. जे आमची स्कूल्स आसात 15 to 18 वी हॅव कवर्ड 75% अँड विदीन अनदर 8 to 10 days आमची ती पर्सेंटेज विल बी टचिंग नियर 100. Whoever are remaining is only because some people have got exams, some have suffered from COVID, but overall the response is good. आता जशें आमकां सीएमानी सांगलें त्या प्रमाणे फक्त जो बुस्टर डोस आसा ताका आमकां जो कॉम्प्लायन्स मेळूं जाय दॅट इज नॉट गुड इनफ. आय मीन वी हॅव बीन सक्सेसफूल ओनली इन कवरींग ओनली 10% ऑफ द पीपल. आनी हातूंय बी हेल्थ केअर वर्कर आनी फ्रंटलायन वर्कर आहा ते खूब कमी आसात. पीपल अबाव 60 हॅव टेकन मोर डोसीस. दे आर कमिंग इन द क्यूज. But that is also a good sign. I believe चडशा लोकांक as everybody has said प्रत्येकाचे पॉझिटिव्ह वाढत आसात. So also is in our health centers. So also with the frontline workers. आणि जेका आता कोविड जाला they have to wait for the booster dose for at least 90 days. So जेणी दोन्ही डोस घेतल्यात आणि in between last 90 days they have suffered from COVID. Only when they complete 90 days they will be able to get their booster dose. 90 days की 90 weeks. 90 days. And from second dose, normally they will have to wait for 9 months to get the booster. But in between last 90 days, if they have suffered from COVID, that 90 days period has to be completed, then only he will get the dose.
So there are a few hinges. But all in all, I believe if you see आता आमची जी पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा वाढून कॉम्प्लिकेशन्स, डेथ्स आणि हॉस्पिटलायझेशन इज लेस is only because of vaccination. Still, as CM has said, out of 16 people who are critical, 13 people have not taken vaccine. So this is somewhere that people should be aware and they should come out willingly and get themselves vaccinated. I just want to reiterate, right, पैरूच आमचो 1 वर्ष complete झालें. We started the program from 16th Jan and this is 16th Jan 2022. For this one full year, हेल्थाचे आमचे जे स्टाफ आसात विथ द डायरेक्शन्स ऑफ आवर हेल्थ मिनिस्टर, ही इज इन्सिस्टिंग कॉन्स्टंटली विदाउट अ हॉलिडे, विदाउट अ पब्लिक हॉलिडे, विदाउट अ संडेज, we have continued this program all throughout 1 year. Now it is only community participation that we need. People should come willingly and get themselves vaccinated. I see a good future in terms of vaccination for state of Goa, sir. So how many people are not vaccinated? Because government came with a statement 2 months back that 100% people have got full vaccination. अजर हांव एकूच सांगता, दोतोरान सांगच्या पयलीं आमी पॉप्युलेशनच्या संख्ये वायज 100% वॅक्सिनेशन केलें, पण जे स्वता आपूण वॅक्सिन घेवचोच ना म्हणून घरा कडेन रावल्या पळय न्ही रे, ताजे दुश्परिणाम थोडेशे आमकां दिसून येता. म्हाजी रिक्वेस्ट आसा, जाणे कोणी वॅक्सिनेशन घेवंक ना ताणे बेगिनात बेगीन येवन वॅक्सिनेशन घेवचें. कारण आतां आमी जे परत मॉर्टेलिटी रेट पळोवपाक लागल्या पळय न्ही, म्हणजे कालच्या 16 एडमीट आसा तेज्या पैकी सिरियस आसा तितूंतल्या 13 लोकांनी वॅक्सिनेशन घेवंक ना आनी भितरल्या उरलेल्या 3 लोकांनी फक्त 1 डोस घेतला, सिंगल डोस घेतला. दिस इज सिरियस थिंग. ताका लागून अजुनूय कोण वॅक्सिनेशन घेयनासतना उरल्या डिफरंट थिंग्स, म्हणजे तांकां कोवीड जालो म्हणून उरले आसतले, कोण भयान रावले आसतले किंवा कोण आपूण मुद्दम घेयनासतना म्हणून रावले आसतले, त्या सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा स्टेटींतली इन्फेक्टिविटी कमी करपा खातीर आनी पॉझिटिव्हिटी रेट कमी करपा खातीर आनी सिरियसनेस ह्या हेजो लक्षांत घेवन तेंच्यांनी वॅक्सिनेशन जाता तितके बेगिनात बेगीन घेवचो. त्या ती तुवें जर पर्टिक्युलरली आमकां विचारलें कितल्या लोकांनी उरला, दॅट नंबर मेळपाक खूब कठीण आसा. कारण आमी म्हणटा की टार्गेटेड पॉप्युलेशन इज 11 लाख. 11 लाख पॉप्युलेशन वी हॅव कंप्लिटेड, तरी सुद्धा अजून 8-10 हजार उरले आसूं शकता, अशें जावं शकता, आमी ना म्हणना. आमी आयडेंटिफाय करीत आसा, तांकां कॉलय करीत आसा. आमी मायन्युटली मॉनिटर करून डॉक्टर बोरकार एंड हीज टीम दे आर पर्सनली कॉलिंग ऑल्सो दॅट पर्टिक्युलर पर्सन यू कम फॉर द वॅक्सिनेशन. तरी थोडे जाण येवपाक तयार ना. त्या कितें करतले, मॉनिटरींग म्हणजे इतकें मायन्युटली करचें. प्रोसेस आयडेंटिफायड, तेंच्यांनी लिस्ट घेवन आमकां बसचें पडटा. इट इज अ तालुका वायज, पंचायत वायज कोणी वॅक्सिनेशन घेतला. इन अवर हेल्थ सेंटर वायज वी नो पीपल हू आर देयर आणि थ्रू अंगणवाडीज अँड थ्रू अवर हेल्थ वर्कर्स वी नो पीपल हू हॅव नॉट टेकन. पण जेणी जर ठरयलां की हांव घेवचो ना म्हणून, कारणां इज दे हॅव डिसायडेड. लायक इफ यू टेक इट लायक दीस की म्हाका कोवीड जावंच शकना, 1 वर्ष जालें तरी म्हाका कोवीड ना, वॅक्सिन घेतला तांकांय बी कोवीड जाता, वॅक्सिनाक कांय अर्थूच ना. सो मेनी आणि देर आर पीपल हू आर सेईंग की कोवीड म्हणजे कांयच ना. सो देर आर डिफरंट रिजन्स वाय दे आर सेईंग नो. वन्स दे हॅव डिसायडेड दे डोंट वॉन्ट टू टेक, दे कॅन कम आउट विथ एनी नंबर ऑफ रिजन्स. हिंदी ब्रिफिंग ते दिता. 1 मिनिट, ताज्या पयलीं डीन शूड एक्सप्लेन, कित्याक पेशंट जे आतां सिरियस जावन जे हॉस्पिटलांत येता पळय न्ही रे, ताजेर थोडेशें कळप गरजेचें आसा. डॉक्टर बांदेकर ही विल डीन विल एक्सप्लेन यू फर्स्ट. डॉक्टर बांदेकर हांगा पुरो. हां चलो, तांकां दिसल्या बरोबर मायक एब्जॉर्ब करता तेंचो. ना गरज ना नाका, थंय वयता हेजेर वयता. आमी जितले डेथ ऑडिट्स केल्यात ऑफ कोवीड पेशंट, तातूंत आमी इवन डॉक्टर बोरकाराक आपोवनूय केल्या. थंय आमकां दिसलें की जे लोक वॅक्सिन घेतल्या तांकां लंग इन्वॉल्वमेंट कमी जाता अँड दे आर सेफ, मिन्स दे डोंट गो इन टू दॅट सिवियरिटी ऑफ कोवीड इलनेस. आनी हाका लागून आमी दोगांयनी बसून एक स्ट्रॅटेजी केली की हाऊ टू कवर अप मोर अँड मोर पेशंट्स ऑन वॅक्सिन. सी आमचें कितें आहा, डिनॉमिनेटर इज अवर गोवन पॉप्युलेशन. बेस्ड ऑन दॅट डिनॉमिनेटर आमी म्हटलें की 100% मोर दॅन 100% वॅक्सिनेशन जालें, कित्याक तो डिनॉमिनेटर आमचो कवर अप जालो. बट देर आर पॉकेट्स ऑफ पीपल हू हॅव नॉट टेकन वॅक्सिन. म्हण आमी कशें केलें की जितले आमचे जीएमसीन ओपीडीज आसात, लायक डायबेटीक ओपीडी, कार्डियाक ओपीडी, थंयचे जितले लोक येताले विथ कोमॉर्बिडिटी
तांकां आमी धरून तांचे रिस्पेक्टीव हेल्थ सेंटर ना जाल्यार आमचे GMC वॅक्सीन सेंटराचेर तांकां आमी वॅक्सीन दिले. सो द मेसेज फॉर ऑल द पीपल इज दॅट वॅक्सीन इज रियली नीड ऑफ द अवर. तांच्यांनी घेवपूच जाय. somehow you pass it on through your media ki those who don't take vaccine for silly reasons like covid zaloch घेवनी covid zalo has no meaning to this statement. covid जावंक शकता कोणाकूय कित्याक आतां ओमिक्रॉनान जर तुमी पळयशा ताजी इन्फेक्टिविटी पळयशा ताजी वॅक्सीन आनी इन्फेक्टिविटी कांय कोरिलेशन ना. बट वॉट हॅपन्स इज बिकॉज दे हॅव एंटीबॉडीज द लंग्स आर प्रोटेक्टेड. वॉट वी वॉन्ट टू प्रोटेक्ट इज द लंग्स ओनली so that they don't go into fatality. कितलेशे लोकांक कोविड जाले आनी ते अननोइंगली बरे जावन घराय गेले. बट जेन्ना डेथ रेट वाडटा तेन्ना सगळ्यांक रेड फ्लॅग्स दिश्टी पडटा. सो आमी आतां GMCन आमची डायबेटीक OPDन सुद्दां आमचो जेन्ना डॉक्टर अंकुश बसता तो सगळ्यांक आयडेंटिफाय करता तांकां वॅक्सिनाक धाडटा. सो आय एम शुअर एंड आय एम कॉन्फिडंट दॅट वी वील कवर अप लॉट ऑफ पेशंट्स who are non-vaccinated because of their own reasons. Secondly, आता सुद्धा आमची जे सुपर स्पेशालिटी ऍडमिशन आसा the critical patients are non-vaccinated and they have some reason not to take vaccine. So we will slowly convince them. We will also go through media and tell them that vaccine is real savior for COVID. Okay, एक minute. You want to tell something, sir? The health minister will brief you something. ना आताच ऑनरेबल चीफ मिनिस्टरान आणि चीफ मिनिस्टरान ऑलरेडी रिव्ह्यू घेतलेले आसा. काही डायरेक्शन्स दिल्ले आसात. तुम्ही सगळे पळयता केन्ना केन्ना तुम्ही पळयता की काय लोक वेगळे तरेचे विचारधारा घेवन फुडें घालतात. पण मेन म्हणजे कितें आसा गोंय राज्यान मुख्यमंत्रीचे लिडरशीपा सकयल आमी जे कितें केलें आमचे डीन गोवा मेडिकल कॉलेज डॉक्टर बांदेकर आमचे चीफ सेक्रेटरी आमचे सेक्रेटरी आसा आमचे डॉक्टर आयरा पुराय डॉक्टर बोरकर पासून पुराय टीम हेल्थाची लोकांचे जीवन सुरक्षीत दवरपाक म्हणून मुख्यमंत्रीच्या आदेशाच्या अनुसार आणि देशाचे प्रधानमंत्रीन जे वॅक्सिनेशन प्रोवायड केले जे खंयच्याच जगान खंयच्याच देशान ते जावंक ना त्यो गोष्टी आमी इम्प्लिमेंट करपाचो एज अ गव्हर्मेंट पॉलिसी आमी केल्ले आसा. हांगा आयज तुमी आयिल्ले आसा मुख्यमंत्रीन ब्रीफ केल्ले आसा सगळे गोष्टी मार्गार लावपाक आनी जे जे कितें ओपन करूंक जाय सेंटर्स ते मुख्यमंत्रीन रिव्ह्यू घेवन त्यो सेंटर्स आमी ओपन करपाचे आमी केल्ले आसा. डॉक्टर आयरान ऑलरेडी ते सुरू केल्ले आसा. नॉर्थ गोवा सुरू केल्ले आसा, साऊथ गोवा सुरू केल्ले, गोवा मेडिकल कॉलेज SSB. आतां जे सांगले की हेजे भायर इवन मुख्यमंत्रीन डिसिजन जे घेतला की आयसोलेशन किट बी पेशंटाक दिवप ते चालूच दवरतले. पयलीं सारखे ANM आनी MPHW तांकां एक्टिवेट करून ते प्रत्येक पेशंटाच्या संपर्कांत दवरपाचो ते डॉक्टर आयरा मॉनिटर करतली. त्याच बरोबर डीन आयसोलेशन किट्स आमचे सेक्रेटरी हेल्थ हे सगळे मॉनिटर करतले. चीफ सेक्रेटरी आसात आनी मुख्यमंत्रीचे ओवरऑल गायडन्सा सकयल आमी गोंयची जनतेक सुरक्षीत दवरपाचो आमी प्रयत्न करतले. आतांच एक उल्लेख डिस्कशन जाले की इन्फेक्ट आतां काल लोकांनी बी फुडें येवपाची गरज आहा. लोकांनी थंडी जाली कितें सिम्पटम्स जाले ते वचून PHC CHCत वचून चॅक करून घेवंक जाय. आतांच CMन सांगल्या प्रमाणे वॅक्सिनेशना खातीर तुमी आतां आंकडो विचारतात. लोकांनी बी वॉलंटरी काय गोष्टी करूंक जाय. सरकारान सगळे प्रोविजन केल्ले आसा. सगळे सेंटर्स चालू आसा. तुम्ही खंय वचून वॅक्सिनेशन तुम्ही घेऊ शकता. पण मेन म्हणजे कितें म्हाका तरी दिसता की मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आनी आमची पुराय टीम आमी काम करता की हे सगळे गोष्टी नियंत्रणात दवरपाक. इन्फेक्टिविटी रेट फक्त गोंयान वाडिना. इन्फेक्टिविटी रेट देशभरान वाडटा. पीक जाता आनी देंवपाक लागता. पूण आमकां हे 15-20 दीस आमकां लक्ष घालून काम करचें पडटलें. आमची पुराय टीम हेजेर लक्ष घालून. So any restriction will be imposed on interstate travel and there are feasts which are going on various public functions. At present जे restrictions असतात ती restrictions सगळी कंटिन्यू जातली. I'll give you in हिंदी. एक मिनट मैं सबसे पहले बता देता हूँ आज पूरा रिव्यू लेने के बाद हमने होम आइसोलेशन और मॉनिटरिंग के ऊपर स्ट्रेस किया है. फिर से एक बार हमारी कॉल सेंटर स्टार्ट हो चुके हैं. हर एक PHC से मॉनिटरिंग हो जाएगा. द सेकेंड थिंग वैक्सीनेशन के ऊपर स्ट्रेस देते हुए सभी लोगों ने 100% वैक्सीनेशन करना चाहिए. हमारी वैक्सीनेशन टीम पूरे स्टेट में सभी PHC CHC लेवल पे बड़ी मात्रा से वैक्सीनेशन कर रहे हैं. हम सभी लोगों को फिर से एक बार बोल रहे हैं कि ये फर्स्ट डोज सेकेंड डोज इवन दो द बूस्टर डोज वो ले ले. 15 से 18 से लेके जो वैक्सीनेशन जिन लोगों ने नहीं किया वो वैक्सीनेशन करें. द थर्ड थिंग जो सेल्फ टेस्टिंग करते हैं तो उनके लिए जो आइसोलेशन किट दे कैन कलेक्ट फ्रॉम द PHC या CHC लेवल
नियर बाय PHC CHC लेवल से वो आइसोलेशन किट कलेक्ट करें. The fourth thing is we have started with the COVID casualty 24/7 in our North Goa District Hospital and South Goa District Hospital. We have separate bed, 200 bed in the South Goa District Hospital and 100 bed in the North Goa District Hospital. 2 floors we have reserved in the super specialty hospitals. So regular press conference will be starting from tomorrow. Our Dean Director will take the regular press conferences. And along with the Secretary Health. Health Minister कल फिर से एक बार रिव्यू मीटिंग सभी हेल्थ ऑफिसर्स के साथ रिव्यू मीटिंग ले लेगा. मुझे लगता है इससे हमने पूरे स्टेट में जो कोविड की पॉजिटिविटी रेट बढ़ रहा था, इससे आज के हेल्थ मिनिस्टर, CS और बाकी सभी एडमिनिस्ट्रेटिव इवन दो कलेक्टर्स दोनों थे, सभी के साथ रिव्यू मीटिंग लिया है. और इसके लिए जो जो कोविड प्रोटोकॉल हमें फॉलो करना है वो करे. लोगों से हम सहायता चाहते हैं कि भीड़ न करे और कोविड प्रोटोकॉल का पालन करे. बस थैंक यू. पंजाब में सर इलेक्शन कमिश्नर को पॉलिटिकल पार्टी ने डिमांड किया है कि यहाँ पे ओनली थिंग द कोविड, इट इज ओनली द कोविड. मैं फॉलो करा म्हणून तुम्ही सांगता, पण राजकीय पक्षांच्या सभा चालू आहेत. माझे परत म्हणणे असा पळय, कोविडच्या बाबतीत सगळी रेस्ट्रिक्शन्स जी कलेक्टरांनी घातल्या, इलेक्शन कमिशनान सांगल्या, ती सगळ्या पॉलिटिकल पार्टीनी फॉलो करची. माझे म्हणणे कलेक्टरांक इन्स्ट्रक्शन दिला आणि पुलिसांक इन्स्ट्रक्शन दिला. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.